मराठा आरक्षणाचा सुधारित जी.आर निघणार. जरांगे पाटलांचे संकेत. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास भयंकर लाट उसळेल. पुढारी न्यूजच्या मुलाखतीत महायुती सरकारला इशारा. ओबीसींवर अन्याय होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. कोणाचंही आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही. ओबीसी महासंघाचं नागपुरातलं साखळी उपोषण मागे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं मंत्री अतुल सावेंचं आश्वासन. ओबीसींच्या 12 मागण्या सरकारकडनं मान्य. शिंदे समितीच्या अहवालामधली आकडेवारी पुढारी न्यूजच्या हाती. हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करून 2,21,00,000 कागदपत्र तपासल्याची माहिती. मराठवाड्यातील 8,550 पैकी 1,500 गावातच नोंदी. महायुती सरकारनं काढलेला जी.आर गंडवणारा, फसवणारा. प्रकाश आंबेडकरांचा दावा. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी जी.आर काढल्याचाही आरोप. मंत्री राधाकृष्ण विखेंनी रुग्णालयात जाऊन जरांगे पाटलांची घेतली भेट. जी.आर बाबत कुणाला शंका असल्यास माझ्याशी चर्चा करावी, विखेंचं आवाहन. सातारा गॅजेट लागू झालं नाही तर नेत्यांना मी राज्यात फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. भुजबळांना एकट्यालाच सगळं खायचंय. मराठा जी.आरवरनं भुजबळांकडनं ओबीसींमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न. जरांगे पाटलांची टीका. तुमची इतकी डेअरिंग झाली का? तुमच्यावर कारवाई करू. बेकायदेशीर मुरुमउपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महिला IPS अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दम. अधिकाऱ्याचा छळ झाल्यास तुम्हाला सोडणार नाही, अंजली दमानी यांचा इशारा. उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट. पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन घेतली भेट. भेटीचं कारण गुलदस्त्यात. मुंबईसह उपनगरात 5 ऐवजी 8 सप्टेंबरला ईदची शासकीय सुट्टी. शासन निर्णय जारी. मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये 5 सप्टेंबरला सुट्टी. लालबागच्या रायगाच्या दर्शनासाठी तासनतास प्रतीक्षा. चरणदर्शन आज रात्री 12 वाजल्यानंतर बंद होणार. त्यानंतर फक्त मुखदर्शन घेता येणार. राज्य सरकारकडनं कामाच्या तासात मोठी वाढ. आता 9 ऐवजी 12 तास करावं लागणार काम. मात्र आठवड्याभरात 48 तासांची मर्यादा ओलांडता येणार नाही. अधिनियम दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता. दिल्लीच्या यमुना नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ. मयूर विहारमधील मदत शिबिरांमध्ये सुद्धा शिरलं पाणी. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवलं. खराब हवामानामुळे विमान उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता. शिर्डीच्या साईबाबांना दुबईतील भाविकाकडनं 1.5 कोटींचं सुवर्णदान. 1 किलो 623 ग्रॅम वजनाची ओम साईराम सुवर्णाक्षरं साईंचरणी अर्पण.